सानू आपल्या आता गौराई आईला हळदी कुंकू लावते। पूजन वगैरे झालेलं आहे। आता गौराई आईचं आगमन झालेलं आहे आमच्या घरी आणि सानू आता हातपाय धुते। घरामध्ये आलेले आहे गौराई आई हसत, बघा चेहऱ्यावरती एकदम हसरा चेहरा आहे। सानू खूप मजा येते ना, मस्त खूपच मजा येते। नमस्कार मंडळी, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतोय। तर सानू आपण आता कुठे जाणार आहोत? गौराईला घरी आणण्यासाठी। तर मंडळी तुम्हाला माहितीच आहे आपल्या कोकणामध्ये आहे ना, खास करून गणपतीच्या नंतर गौराई आईचं आगमन होतं। तर आजच्या दिवशी गौराई आईचं आगमन होणार आहे, तर त्यासाठी आम्ही जात आहोत गौराई आईला घेऊन येण्यासाठी। आणि तुम्हाला माहितीच आहे गौराई आईला घेऊन येण्यासाठी आहे ना, पाणवठ्याच्या इथून घेऊन यावं लागतं। काही घरांच्या जवळ नदी वगैरे असतात किंवा विहिरी असतात, तर आमच्या शेजारी आहे ना विहीर आहे आमच्या शेजाऱ्यांची, तर त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत। तर आपली गौराई आई आहे ना इकडे, हे बघा तयार आहे घेऊन येण्यासाठी। आईने इकडे सर्व तयार केलंय, तुम्हाला मी दाखवतो। समोर बघताय सर्व आहे ना गौराई आईसाठी जे लागणारे साहित्य आहे ना आईने इकडे तयार केलंय। आणि यावर्षी आहे ना आम्ही नवीनच मुखवटा घेऊन आलोय मुंबईवरून। आता गौराई आईला आहे ना आम्ही आता घेऊन जातो, तिची पूजा वगैरे करून विहिरीवरती परत रिटर्न घेऊन येणार आहोत घरी। तर चला आता आम्ही निघालोय विहिरीवरती जायला, चला। पोचलोय आम्ही आता विहिरीच्या इथे। ही विहीर आहे बघा, खूप मोठी विहीर आहे, पाणी दिसते, पाणी आले वरती। आता या साईडला आहे ना आई आता इकडे गौरीची पूजा करणार आहे। सानू आलेलं आहे आपल्या इकडे, इकडे विहीर आहे बाबा, पाणी आहे भरपूर त्याच्यामध्ये, पाणी घेऊन आले। ज्यावेळी गौराई आई येते ना त्यावेळी सर्व रानटी फुलं असतात आपली इकडे। हे रानटी फुलं आहेत पिवळी, परत ही तिरडीची फुलं बोलतात, ती खास करून आहे ना गौराईला लागतात ज्यावेळी येते तेव्हा। तर ते आता ठेवले आता आईने इकडे वरती, पूजा केलेली आहे। इकडे विहिरीची पण आहे ना पूजा करावी लागते। ज्यावेळी गौराईची पूजा झाली ना त्यानंतर विहिरीची पूजा करते। सानू आपल्या आता गौराई आईला हळदी कुंकू लावते। पूजन वगैरे झालेलं आहे आता, आणि आम्ही आता गौराई आईला घेऊन जातोय आमच्या घरी। चला आता निघालोय आम्ही, चला सानू पाऊस आला, चला तांबे घेतला। गौराईची पूजा करून आलो ना सानू विहिरीमधून। आता आपण व्यवस्थित तयार करूया घरी गौराई आईला छान असं। चला, गौराई आईचं आगमन झालेलं आहे आमच्या घरी आणि सानू आता हातपाय धुते आईची। चला या, घरामध्ये आलेले आहे गौराई आई हसत, बघा चेहऱ्यावरती एकदम हसरा चेहरा आहे। आता आई आहे ना इकडे मस्त अशी सजवेल, साचा आहे त्या साच्यावरती आहे ना मस्त अशी साडी नेसवणार आहे गौराई आईला। तर आमच्या घरी आमच्या गौराई आईचं आगमन झालंय आणि आई आणि हे आता गौराई आईला तयार करतायत। आपला इकडे लाकडी साचा आहे आणि ह्या वर्षीची आम्ही जी गौराई आई घेतली होती तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघितलीच आहे,
तर तिचं आम्ही ह्यावर्षी पूजन केलेलं आहे आणि तयारी पुढे बघताय तुम्ही चालू आहे. गौराई आईला साडी घालायचं काम आहे ना थोडं कठीणच असतं. 1-2 वेळा आहे ना पूर्ण ते बघावं लागतं, थोडी सेटिंग करावी लागते. मिऱ्या असतील किंवा पदर असेल आणि त्यानंतरच मग थोडा वेळ लागतो आपल्या गौराई आईची साडी घालण्यासाठी. मुखवटा सरळ बसलाय कारण पूर्ण आहे ना. आई आता इकडे पदर काढते छान असा गौराई आईला, आणि सानू पण बघा मस्त अशी मदत करते छान. हे बघा सरळ करते, बघा सरळ मिऱ्या तयार करते सानू आमची गौराई आईला. छान असा आहे ना पदर काढला आईने बघा. सानू पण आहे ना आपले अनुभव होते मस्त अशी आई इकडे तयार करते. एक मुलांना पण एक खूप हौस असते या सगळ्या गोष्टी करायला, त्यांना पण एक मजा येते. सानू खूप मजा येते ना मस्त. खूपच मजा येते मला. बघा गौराईला आम्ही दागिने घालतो. सानूच्या हातामध्ये आता दागिने आहेत, मंगळसूत्र आहे, ही आहे ठुसी गळ्यासरशी असते ती, आणि हा आहे मोत्याचा हार छान असा गौराईला घालूया है ना. आणि आता घालते सानू आमची हार गौराई आईला छान असा. आईने ना गौराई आईला मस्त असे दागिने बघा घातले छान असे. वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आहेत, मंगळसूत्र, ठुसी, मोत्याचा हार आणि गळ्याचा असा नेकलेस आहे. छान वाटतंय मस्त. सानू गौराई कशी वाटते आपली? छान वाटते, एकदम छान मस्त ना. छान तयार झालंय ना बघ, एकदम छानच वाटते. रिअल वाटते ना गौराई आई आपली. तर आता मंडळी आई आता मकरामध्ये घेऊन चालले गौराई आईला. बघा मस्त असं आहे ना आपलं मकर मस्त असं सजलंय. आज गौराई आईचं आगमन झालं आपल्या घरी, आणि बघा किती वातावरण प्रसन्न वाटते बघा घरामध्ये, आणि छान असे गणपती बाप्पा बरोबर बसले. आईने विडा आहे ना ठेवला इकडे गौराई आईच्या समोर, आणि गौराई आईची ओटी भरते. सुपारी आणि तांदळाची अशी व्यवस्थित गाठ मारून ठेवायची. घरी गौराई आईचं आगमन झाल्यानंतर तिला नैवेद्यामध्ये पालेभाजी लागते. तर आईने ना दुपारी येताना रानातून पालेभाजी घेऊन आली, तर साफ करते.
तर मंडळी आताच आहे ना आपल्या घरी दर दिवशीप्रमाणे आरती झालेली आहे. तर आत्ता नैवेद्य दाखवणार आहे गौराई आईला. तर खास आज आपल्या घरी पालेभाजी आहे, कारण पहिल्या दिवशी गौराई आईचं आगमन होतं, त्या दिवशी पालेभाजी केली जाते. तर आज खास गौराई आईसाठी पालेभाजी केली आईने. तर आत्ता मी नैवेद्य दाखवून घेतो. गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून झालेला आहे. आज आहे ना बघताय आईने आहे ना इकडे पालेभाजी बनवले, डाळ भात आणि तांदळाची भाकरी. कारण पहिल्या दिवशी गौराई आईचं आगमन होतं, त्या दिवशी गौराई आईला नैवेद्यामध्ये भाकरी केली जाते. तर अशा पद्धतीने कोकणामध्ये गौराई आईचं आगमन होतं. तर आज खूप आनंददायी वातावरण होतं. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय.